शेठ माऊली शेठ, राजाच्या पोटी जन्माला आलेला पोरगा हाच राजा व्हायचा. पण हा इतिहास बदलला माझ्या शिवबानं बदलला. एका सरदाराच्या पोटी जन्माला आलेला हाच पोरगा स्वतःच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर, स्वतःच्या संघटन चातुर्याच्या जोरावर छत्रपती झाला. गोष्ट साधी नव्हती, सोपी नव्हती आणि विचाराच्या आवाक्यामध्ये सुद्धा नव्हती. न भूतो न भविष्यती अशी घटना घडली. दिवस उजाडला 6 जून 1674, ज्या दिवशी माझ्या शिवबा राजाचा राज्याभिषेक ठरला. राज्याभिषेकाची जय्यत तयारी याच महालामध्ये करण्यात आलेली होती. भल्या पहाटेच राजे मातोश्री जिजाऊंच्या समवेत या भव्य अशा प्रवेशद्वारातून राजांचं आगमन होतंय. राजे या सिंहासनाकडे मार्गस्थ होतात आणि जाताना पायऱ्या चढत जातात. पहिल्या पायरीवर माझे राजे पाऊल टाकतात आणि थांबतात. कारण पहिल्या पायरीवर पाऊल टाकल्याबरोबर त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला तो त्यांचा लाडका तान्हाजी. राजांना म्हटला होता, राज आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. गेला तान्हाजी, परत आलाच नाही. त्या तान्हाजीच्या आठवणीनं माझा राजा अस्वस्थ झाला. पुढच्या पायरीवरती माझा राजा पाऊल टाकणार. माझ्या राजाला आठवला, शिवा काशीद आठवला. अरे हसत मृत्यूला ज्यानं कवटाळलं ना, तो शिवा काशीद माझ्या राजाच्या डोळ्यासमोरून हालायला तयार नव्हता. राजाच्या डोळ्यातून आसव ढाळत होती आणि माँसाहेब जिजाऊ राजाला धीर देत होत्या. राजे पुढचं पाऊल टाकतात. त्यावेळी राजांना आठवतो तो बाजी प्रभू आठवतो. घोडखिंडीमध्ये ढालीसारखा उभा राहिला, पण राजाला त्यानं वाचवलं. माझ्या राजाला जिवंत ठेवलं. राजा लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणत त्या शत्रूचे वार अंगावरती झेलणारा बाजी माझ्या राजांना आठवतो. पुढच्या पायरीला माझ्या राजाला मुरार आठवतो. अरे त्याचं सिर तुटलं, पण तरी सुद्धा लढणारा तो मुरार माझ्या राजाला आठवत होता. एक सैनिक माझ्या राजाला आठवत होतं आणि राजाच्या डोळ्यातून आसव गळत होती. एका स्वामीनं आपल्या सेवकाप्रती दाखवलेली मित्रांनो ती कृतज्ञता होती. आणि शेवटी माझा राजा याच सिंहासनावरती स्वार झाला आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात नव्हे, भारतात क्रांतिकारी घटना घडली. एक सर्वसामान्याचा पोरगा गोरगरीब शेतकरी कष्टकरी वंचितांना एकत्रित करून छत्रपती झाला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की.